एक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हे आपलं 8व्या अभंगातील 6वं चरण आहे. हरिपाठात बहुतेक 4 चरण आहेत. एकाच अभंगात फक्त 6 चरण आहेत. तर याच्यामध्ये थोडेसे 2 चरण जास्त आहेत. तर असो 5 चरण आहेत काही ठिकाणी वाटतं ना, काही 4 काही 5 आहेत काहीतरी, पण याच्यात 6 चरण आहेत. तर हे 6वं चरण आहे. ध्यानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नामाची सुलभता अनेक ठिकाणी सांगितलेली असते. इथं 2 शब्द फार विरुद्ध आहेत. सुलभता सांगायची आणि दुर्लभता सांगायची. असं काय, नाम फार सुलभ आहे पण तुला जाणणारा फार दुर्लभ आहे. बस सुलभ म्हणलं तर सगळ्याला कळायला पाहिजे का नाही. बस सुलभता काय आणि त्यातली दुर्लभता काय. दुर्लभ तर दुर्लभ असं काय त्याच्यामध्ये. जर तुमचं नाम सुलभ आहे तर त्यात दुर्लभता काय आहे. तर 2 असे पद विरुद्ध आहेत, पण ते नंतर तुम्हाला सांगतो. तर पहिली गोष्ट, नामाची सुलभता अनेक ठिकाणी सांगितली. काय सांगितली ती अनेक आवर्जून सांगितल्या जाते. नामाची सुलभता सर्व संतांनी सांगितलेली आहे. तर त्याचं कारण एकच आहे की सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती नामाकडे व्हावी, एक. दुसरी गोष्ट, प्रवृत्ती होऊन त्या नामामध्ये सर्वसामान्यांची रुची वाढवावी, 2. तिसरी गोष्ट, जरी त्या ठिकाणी झाली तरी काय होतं तर अ, अ, अप्रवृत्ती म्हणजे दुसरी जी प्रवृत्ती आहे, अन्य प्रवृत्ती, त्याच्यातून पण निवृत्ती व्हायला पाहिजे का नाही. म्हणजे जशी प्रवृत्ती व्हावी तशी रुची व्हावी, जशी रुची व्हावी तशी अन्यातून निवृत्ती व्हावी, आणि तसेच काय व्हायला पाहिजे ते अपप्रवृत्ती म्हणजे अप्रवृत्ती. ज्यांचे नामात प्रवृत्तीच नाही, अन्य ठिकाणी प्रवृत्ती असते ना, दुसरेत कोणते साधनं करतात ते. आणि म्हणून या ठिकाणी नामात सर्वांची प्रवृत्ती व्हावी, त्याच्यामध्ये त्याची रुची व्हावी, आणि त्या इतरापासून त्या साधनापासून त्याची निवृत्ती पण व्हावी, कारण ते साधनात गुरफडून राहील. आणि म्हणून नामाची सुलभता अनेक वेळा आवर्जून सांगितल्या जाते. तर सुलभ काय असतं, असे नामाची सुलभता म्हणजे नेमकं काय असतं. मी माझ्या भाषेत सांगत असतो, सुलभता याचा अर्थ ज्याला कोणताच नियम नाही त्याला सुलभता म्हणतात, आणि ज्याला नियम लागला का त्याला ते अवघडच होऊन जातं, ते दुर्लभच होऊन जातं. पण अशी सुलभता आहे नामाची. आपण म्हणतो नलगे आंघोळी तोंड धुवावं, म्हणजे नामाची सुलभता थोडक्यात, ज्याला देशाचं बंधन नसतं, कालाचं बंधन नसतं, व्यक्तीचं बंधन नसतं, आणि कोणत्या शास्त्राचं बंधन नसतं. कोणत्याही देशात म्हणजे ते प्रेताजवळ स्मशानं ते चालतं. कालाचं बंधन म्हणजे ते आमोशाला आणि एकादशीलाही चालतं. व्यक्तीचं बंधन म्हणजे यारी यारी लहान थोन तुका म्हणे यातीन होका त्याची भलती. आता लिंगाचं यातीचं पण बंधन नाही. मग आता त्याला दुसरं बंधन विधी, त्याला विधी काय, विधीचं बंधन नाही. किती बंधन सांगितले. देशबंधन नाही, कालबंधन नाही, व्यक्तिबंधन नाही, आणि विधीचं बंधन नाही. याला म्हणतात सुलभता. आणि सुलभता नेमकं काय आहे, सुखेन लभ्यते ती सुलभता. अतिशय सहज, काही हालचाल न करता, कोणती विशेष क्रिया न करता सहजरित्या प्राप्त होतं, त्याला म्हणतात सुलभ. सुखेन लभ्यते इति सुलभा. आलं लक्षात. अनायास प्राप्य, कोणताही प्रयत्न करता प्राप्त होतं, त्याला म्हणतात सुलभ. सुलभम सकलम पुण्यम यज्ञदानादि फलम. तर यज्ञातून पण पुण्य होतं, दानातून पण पुण्य होतं, तपातून पण पुण्य होतं. या सगळ्यातून पुण्य झालं तरी सुलभम सकलम पुण्यम यज्ञदानादी. यज्ञदानादिकापेक्षा नामातही पुण्य होतं, पण याच्यापेक्षा याच्यामध्ये अत्यंत सुलभ, अनायाशी अनायाशी प्राप्ती. हा, मग आता गंगेपासून होतं की नाही, गंगेचं स्नान केलं तर पुण्य होतं की नाही, पितृतर्पण केलं तर पुण्य होतं की नाही, तप केलं तर पुण्य होतं की नाही, होतं. पण गंगा तोय ही दुर्लभम. गंगेचं तीर्थ हे दुर्लभ असतं. साया असेल तिथं त्या ठिकाणी. पितृतर्पणम, पितृतर्पण म्हणलं का मंत्र भानगड नियम विधी, भलत्याच वेळी पितृतर्पण कसं काय झालं ते.
ते पुण्य तिथं असतं. पण त्याच्याकरता साय असा असतो, असो तो भाग. आणि म्हणून नाम हे सुलभ आहे. का नाम सुलभ सांगितलं याचं तुम्हाला सांगितलं. दुसरी एक गोष्ट महत्वाची असते. एखाद्याचं कल्याण करायचंय, समाजाचं कल्याण करायचंय. तुकाराम महाराज म्हणतात, हे संपूर्ण जगत दुःखाने पिडलंय आणि मग या दुःखात बुडालेल्या समाजाला मला पाहू वाटत नाही. काय तुकारामाचं प्रमाण आहे ते, बुडत हे जन न देखावे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून महाराज हे सांगायला लागलीत, नामाची सुलभता सांगायला लागलीत. त्याचं कारण दुसरं, अवघड कोणी न करे सांगता सुलभ होता गोड वाटे. अवघड कोणी करीत नाही ना, आणि मग सुलभ सांगावं. भगवत प्राप्तीचे अनेक साधना असले तरी मग का तुकाराम महाराज म्हणतात, काय ते नेन ते होते मागे ऋषी आणि आधार लोकाशी ग्रंथ केले. ऋषी मुनींना माहित नव्हतं का? त्यांनी भरपूर लोकांच्या मुक्ती करता, लोकांच्या उद्धाराकरता एक ने अनेक ग्रंथ केले. पण सगळा समाज त्यात प्रवृत्त झाला का? नाही. त्याला बंधन येतात, जातीचे भानगडीचे बंधन येतात त्याला, बुद्धीचे, ही गोष्ट. आणि म्हणून हे सर्व ऋषी मुनींना हे माहिती होतं. अनेक लोकांच्या उद्धाराकरता आधार म्हणून त्यांनी ग्रंथही केले होते. पण तेही शेवटी कुठं आले ते? नामस्मरण आले ते. आणि म्हणून त्याचं कारण काय आहे? द्रव्य, दारा, धन, मान, विषय, भोग याचे कोणी क्लास लावले नाही तरी सुद्धा तुकाराम महाराज म्हणतात, तिकडे लोक का धावतात? ते सहज सहज विषयावर सोपं आहे ना ते. मग हेच पाहिलं महाराजांनी, अरे इकडं लोक का जातात तिकडे, हे सोपं आहे ना, मग त्यांना आपण सोपं सांगू. आणि म्हणून नामाचे काय सांगितले? सुबत. वेदाचे गव्हर न कळे पाठका. कळतं का तुम्हाला? नाही कळत. तर आपण गीता रोज वाचतो की नाही? गीते श्लोक सगळ्याला कळतात का? नाही कळत. मग आपलं त्या अक्षराकडं जितकं लक्ष असतं तितकं आपल्या अर्थाकडं लक्ष नसतं. मग आपण अर्थपाठच करीत नाहीत. तर ते आपण ते आता अर्थाचं तयार करून ते रोज त्याचं वाचलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो. तर याचा अर्थ, वेदाचे गव्हर कळे पाठका आणि अधिकार लोकांनाही येर. इतर लोकांना त्याचा काही अधिकारच नाही. आपण गीता पाठ करतो, पण आपल्याला त्याचे अक्षर नाही कळत. आपण ज्ञानेश्वरीची ओवी म्हणतो, पण त्याचा आपल्याला अर्थ नाही कळत. बरेच महाराजांचे अभंग पण म्हणतो, पण त्याचा आपल्याला अर्थ नाही कळत. नामाचा अर्थ कळून घ्यायचं काय काम आहे का? नामाचा अर्थ काय करायचं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तुम्ही त्याला जाणलं न जाणलं तरी ते काम देतं. पूर्ण देणार नाही, पण ते काम देतं. त्याचं उदाहरण तुलसीदास म्हणतात, जर जमिनीत बी पडलं आणि बी पडल्याच्या नंतर त्या बियाची तुमची इच्छा असो नाही तर नसो, त्याला काय एकदा पाणी, ओलन, माती मिळाली का तुमची इच्छा किंवा त्याची इच्छा नाही, ते त्याचा प्रसंग आला का ते उगवून येणार ते. कारण ते त्याचा प्रभाव येतो. तसं नामाची गोष्ट तुम्हाला कळो न कळो ते काम देतं. पण कळाल्याच्या नंतर जे विशेष फल असतं, मग त्याच्यावरती दुर्लभच्या वेळी तुम्हाला सांगतो ते. तर असं या ठिकाणी विठोबाचे नाम सुलभ सोपारे आणि तारी एक सरे भव सिंधू. भगवंताचं नाम सुलभ आहे आणि सर्व करताय. कोणता अधिकार न पाहता तारी एक सरे भवसिंधू, सगळ्यांना भवसिंधूतून तारून घेऊन जाणारं भगवंताचं नाम आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तुला जर भगवत प्राप्ती पाहिजे असे, तुझं व्हावायस देव, तरी हा सुलभ उपाय, भगवंताची भक्ती कर. सगळ्यापेक्षा नामस्मरण सगळ्यात मोठी मोठी गोष्ट. राम राम दोन्ही अक्षरे आणि सुलभ आणि सोपारे. जागा मागलिया पारे, पहाटच उठा आणि राम राम म्हणा. जागा मागलिया पारे म्हणजे पहाटच्या पारी असे, मागलिया पारे म्हणजे शेवटच्या प्रारामध्ये. जागा मागल्या पारी आणि शेवट तेच खरे का? भगवंताचं नाम हे अत्यंत सुलभ आहे, सोपं आहे. अरे पण कोणापेक्षा सोपं आहे? सुलभ आहे, सुलभ आहे, सोपं आहे. पण कोणापेक्षा? कोणापेक्षा तरी सुलभ सोपं सांगायला पाहिजे का नाही? मग कोणापेक्षा सांगायचं तर नारद भक्तिसूत्र असे, अन्यस्मात् सौलभ्यम भक्तो. भक्ती ही अन्यहून फार सुलभ असते. पण कोणापेक्षा? कर्मयोगापेक्षा. म्हणजे कर्म कर्मापेक्षा, कर्ममार्गापेक्षा, योग मार्गापेक्षा, तपमार्गापेक्षा, ज्ञान मार्गापेक्षा
ही भक्ती सुलभ आहे. कारण का कर्ममार्ग असा आहे, कर्मातली असते सूक्ष्मता, योगातली असते दुस्तरता आणि तपातली असते कठोरता आणि ज्ञानातली असते व्यापकता. हे सोपं आहे का? हे नाही. कारण कर्ममार्ग फार सूक्ष्म असतो. तुकाराम महाराज म्हणले, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन. आणि पुढचं महत्वाचं आहे, उचित विधीन विधान न कळे आणि न घडे. त्याला काही कळतच नाही. कारण ते कर्म फार सूक्ष्म आहे ना. किंग कर्म किम कर्मी ते कवयो पित्र मोहिता पुण्य म्हणतो ते. कर्मातली सूक्ष्मता ते सांगितलं खूप खूप वेळा तुम्हाला. कर्मातली सूक्ष्मता माणसाला कळत नाही आणि त्यामुळे कर्म करणं कठीण आहे. कर्मार्ग कठीण आहे. योग मार्ग दुस्तरता, शरीर शोषण, प्राण निरोधन, मनोजय, हठयोग, गोद पीडन, कुंडलिनी, कलिमल दलभंगन, ऊर्ध्व वायूचा स्थित. मग आता हे शब्दच किती कठीण आहे ते. मग योग योग मार्गातली काय आहे? दुस्तरता. दुस्तरता म्हणजे योग मार्ग तरुण जाणंच कठीण आहे. त्या योग मार्ग घेऊन या भविष्यतून तरुण जायचं नंतर पाहता येईल. एके केली हातोफळी आणि ठयाबळी पावली. पण देवा मी शक्ती नाही यार, ते काय बस योग योग मार्ग चांगला आहे. पण आमचं काय? आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय? आणि म्हणून जास्त नाही सांगायचं तुम्हाला त्यातलं. तर योग मार्ग अत्यंत दुस्तर आहे. करमार्ग सूक्ष्म आहे आणि योग मार्ग दुस्तर आहे. तप मार्ग काय आहे? कठोर आहे. कारण तपाची गोष्ट अशी आहे, त्याला शरीर आटणी करावी लागते आणि शरीर आटणी केली का माणसाला सहजरित्या अहंकार येतो. कारण मी कोणतरी आहे, मी कोणतरी आहे असा माणसाला अहंकार सहजरित्या येत असतो. आणि मग दोन गोष्टी त्याच्यात नक्की येतात तपाच्या ह्याच्यात. त्यात कष्ट तर असतातच, पण त्याच्यात येतो अहंकार आणि तपाने नक्की विकार जागृत होतात. विकार कोंडून ठेवलेले असतात ना ते, तर अज्ञान असतं. अहंकार आणि विकार ह्या दोन गोष्टी माणसाला कधीही परमार्थाच्या मार्गातून च्युत करू शकतात. आणि म्हणून तुकाराम माऊलींनीच मागं म्हटलं, योग याग विधी सिद्धी. याच्या नका भानगडीत पडतो मी. म्हणून नामाची सुलभता सांगितलेली आहे. हा, हो, करिता तपे काम क्रोध खवळते. खरी गोष्ट आहे ती. काम क्रोध याचा अर्थ तप आलं का मग ते काम क्रोध हा कठोर, ती कठोरता आहे, पण अहंकार आणि ती येतच ना त्याच्यामध्ये, असा प्रकार आहे. आणि ज्ञानाची व्यापकता काय आहे? ज्ञानाची व्यापकता असे किती ग्रंथ आहेत, किती शास्त्र आहेत आणि कुठून शिकायचं. आता उद्या सकाळी बसलाय तो महेश आहे. तो जर राम राम रामकृष्ण आहे, त्याला म्हणता येते का नाही? म्हणता येते. आणि त्याला म्हणलं गीते श्लोक अशोच्या ननोशोच्या स्तोम परत सांग याचा अर्थ. आता कसं काय सांगेल त्याचा अर्थ तो? कसं काय सांगेल तो? मग त्याच्याकरता काय आलं? व्याकरण शिकणं आलं. पहिली गोष्ट तुम्हाला शालेय शिक्षण वाचायला शिकलं पाहिजे. त्याच्यानंतर ते संस्कृतचं व्याकरण शिकलं पाहिजे आणि व्याकरण अध्ययन करून करून मग वेदांताचा अभ्यास केला पाहिजे, न्यायाचा अभ्यास केला पाहिजे. हे कोणते सांख्य आहे, सांख्य आहे, मग द्वैतशास्त्र आहे, याचं अध्ययन का? अरे हे खरं आहे का? हे खरं, त्याचं अध्ययन केलं पाहिजे. मग आता एवढं सगळं केलं, एवढं आयुष्य आहे का? एवढं आयुष्य आहे का आपल्याकडे? नाही. मग याला म्हणतात ती ज्ञानाची एवढं व्यापक. हे शिका, ते शिका, ते शिका, बुद्धीचे लचके तोडा. एवढे बुद्धीचे लचके तोडायचे, एवढं आयुष्य नाही, एवढी बुद्धी नाही आणि एवढं आपल्याला कळतही नाही आणि एवढी सांगणारी उपलब्ध होतील हे माहीत नाही. हे सगळी यातली इतकी व्यापकता असल्यामुळे ज्ञानापेक्षा नाम सुलभ, म्हणजे नाम सुलभ सोपा आहे. तपापेक्षा नाम सुलभ सोपा आहे. योग मार्गापेक्षा नाम सुलभ सोपा आहे आणि कर्म मार्गापेक्षा नाम सुलभ सोपा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण कोणापेक्षा सुलभ? हे याच्यापेक्षा सुलभ तुम्हाला सांगितलंय. शेवटी तुकाराम महाराज म्हणले, एक गावा आम्ही विठोबाचे नाम. अनेक आणि काय नको म्हणले, अनेकाचे काम नाही. आता मग काय? मोडून या वाटा, सूक्ष्म आणि दुस्तर, दोन शब्द घातलेत. वाटा ह्या वर्षी मी सांगलेल्या वाटा मोडून टाकल्या आणि सूक्ष्म तर काय? योग मार्ग मोडला, हा कर्म मार्ग मोडला. आणि दुस्तर तर काय? योग मार्ग मोडला. दोन्ही मोडून टाकले आणि केला राज्यभार. भक्तिपंत भाऊ केला सोपा. काय भक्तिपंत भाऊ सोपा,
पुण्य नागावी. भक्तिपंथ म्हणजे काय? भगवंताचं नामस्मरण, भक्ती, दुसरं काय असतं त्याच्यामध्ये? असं आहे. म्हणून मोडून या वाटा. आणि जर हे बाकीच केलं तर काय म्हणलं, यज्ञ आगे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञानी आग मनवाडतीन करती तीर्थाटन अहंकाराच्या प्राप्ती. नाना साधनाच्या वगैरे वगैरे आपण खूप वेळा सांगितलं. तात्पर्य काय सांगितलंय? तर तुकाराम महाराज म्हणतात, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी. किंवा तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, आणि शहाणा तो धनी घेते ते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. नाम हे सुलभ आहे, पण मग सगळे घेत नाहीत. त्याची अडचण कुठं काय होते ते? तर सुलभ जर आहे काही गोष्टी सुलभ असतात, नाम सुलभ असतं, पण मग त्याचं सगळे का घेत नाही त्याची गोष्ट. बऱ्याच वेळा नाम सुलभ, नामाची हे गोष्ट पहा, नाम सुलभ आहे, नाम गोड आहे, नाम फलवान आहे. आणि नाम काय आहे? सुलभ आहे, फलवान आहे, फुकट आहे, गोड आहे. किती गोष्टी सांगितल्या नामात? 4 गोष्टी. मग तरी घेतात का नाम? नाही घेत ना. नाम नाम सुलभ आहे की नाही? आताच सांगितले सुलभता. बरं नाम फुकट आहे की नाही? नाम फुकट, तुम्हाला सांगतो नाम फुकट आहे. बरं नाम गोड आहे की नाही? नाम गोड आहे. बरं नाम फलवान आहे की नाही? नाम फलवान आहे. मग तरी का नाही? सर्वत्र दुर्लभ विरळा जाणी, मला हे तुम्हाला सांगायचं आहे. विरळा जाणी तर का? मग याचा अर्थ, अरे सगळं आता काही फुकट असतं पण ते गोड नसतं. ते म्हणजे काय, फुकटही असतं आणि सोपंही असतं. रस्त्याच्या कडेने चालले तुम्ही, वाळलेलं गवत पडलेलं असतं. फुकट आहे का नाही ते? आणि सोपं आहे का नाही? घेतला हातात चालला. अरे पण त्याला फल काय आहे? ते वाळलेलं गवत घेऊन त्याला काय? ते मग फुकट आहे आणि सोपं आहे, पण त्याला फल कुठं काय आहे? बरं फल झालं. हां, आता गोड आहे तुम्हाला नाही, पण जनावर तर गोड असेल ना, पण त्याला फलच नाही ना काही. झालं मग सोपं आहे आणि गोड आहे. आपलं सोपं आहे, फुकट आहे, पण ते गोड नाही. आता यांना नाही ते, आपल्या लहानपणी तू पाहिलंय आपण, ते आपल्या बांधवर लय गेलं बांधवरचं रामदास, काय नाही राहिलं ते. काय नाही, कडू इंद्रावून राहायचे ते. ते बिलाईत राहायचं ते. ते कडू इंद्र बिलाईत जाऊ ते काठी, पण कडू इंद्र इतकं गोड राहायचं, पाहिल्यानंतर असं तोडलंच पाहिजे माणसाने पोत. इतकं गुबगुबीत, इतकं दिसायला सुंदर. नाही नाही, असं गोल गरगरीत शेरणी अशी, आणि मग ते चेंडू सारख्या. आता ते इंद्रावण असतं, ते कुठे बांधवर पडे, फुकटच पडे ते. आणि सोपं घेतलं हातात का लगेच सोपं आहे. आपण ते गोड कुठं आहे ते? लिंबाचे लिंबोळे, आता लिंबही नाही राहिले आपल्या गावात तेवढे. लिंबाच्या एकदा लिंब पिकले का त्याचे घोसचे घोस, काय घोस राहायचे हो पहिले ते गावात. लय मग लिंबोळ्या आता मग फुकट यात आणि सोप्या पण येते, लोमकळे दारात इथे कितकं बी. पण ते गोड आहे का ते? मग खडी साखर मग गोड आहे, खडी साखर गोड आहे, पण फुकट आहे का ती? नाही. मग एक फुकट आहे ती एक नाही. काही फुकट आहे त्याला काय फल नाही, आणि काहींना फल आहे तर ते फुकट नाही. आता पाणी मग काय, पाणी सोपं बी काय म्हणतो, पाणी गोड पण आहे आणि पाणी फुकट पण, त्याला काय विकत नाही. पण मग काय आता जसं रामकृष्ण हरी, असं इतकं सोपं लगे पाणी तोंडात पाणी येतं का? मग ते सुलभ नाही ना. नाम जरी पाणी जरी गोड असलं आणि फुकट असलं, पण सुलभ नाही ती गोष्ट. हे तुम्हाला एवढं काय सांगितलं? तर नामामध्ये ह्या 4ही गोष्टी आहेत. तर नामातली पहिली गोष्ट काय आहे? नाम गोड आहे. हे आपण कितीतरी प्रमाण अमृताहुनी गोड नाम तुझे देवा सांगतो आपण. जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस आपण म्हणतो. गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, नामाची गोडी हजार प्रमाणात आपण नेहमी सांगतो. म्हणजे नाम गोड आहे ही गोष्ट झाली. नाम किती सोपं आहे, सुलभ, आता हे तुम्हाला सांगितलं. नाम फुकट आहे, तुका म्हणे मोक्ष विठोबाच्या गावी, आणि फुकाची लुटावी भांडार येते. तुकाराम महाराज बोलतो फुकट. आता आपल्याला माहिती नाम फुकटच आहे ना. नामाकरता आपण दुसरं काय करतो? सहजरित्या आहे ते. देव घ्या फुका, देव घ्या फुका, नलगे रोका अडका काही. पण तरी मग नाही घेत ना आपण ते. मग आता नाम फुकट आहे ना ही गोष्ट. शेत कर रे फुकाचे, नाम विठोबरायाचे. तुकाराम महाराज होता रे विठोबरायाची शेती अशी आहे, फक्त नामस्मरण घेतलं की सगळी शेती पिकते म्हणे त्या विठोबरायाची. पण ते नाही घेत ना आपण ते. नाम घ्या रे कोणी फुका, आणि भावे सांगत असे तुका. नाम फुकट आहे याला प्रमाण आहे.
नाम फुकट आहे आपला असा अनुभव आहे आणि नाम फुकट आहे अशी आपली परंपरा पण पाहतो, सांगतो, ऐकतो. आपण म्हणतो का म्हणे ते नामाचा गजर आणि फुकाची अपार लुटी घेई. सगळं फुकट आहे. अनेक प्रमाण आहेत त्याच्याबद्दलचा. तर मुद्दा एवढा सांगायचा आहे मला, की नामस्मरण हे सोपं सांगितलं, नामस्मरण गोड सांगितलं, नामस्मरण फुकट सांगितलं आणि नाम फलवान आहे हे सांगायचं काही कामच नाही. मुखे नाम हाती मोक्ष. हे का सांडी मांडी परते टाकीन वासुदेव नाम मोक्ष येईल सुखी. याला फलवान म्हणतात. याला काय म्हणतात? फलवान. म्हणजे याचा अर्थ हरी हरी हा मंत्र शिवाचा कितीतरी प्रमाण आहे त्याच्याकरता. म्हणजे नाम हे मोक्ष फळ देणारं आहे आणि जळतील पापे जन्मांतरीचे पाप निवर्तक असं मोक्ष फळ देणारा आहे. तर मग असं नामस्मरण सुलभ आहे, फुकट आहे, फलवान आहे, गोड आहे, तरी त्याला सगळं एवढं संतांनी सांगितलं तरी मग ज्ञानेश्वर म्हणतात ते सर्वत्र दुर्लभ आणि विरळा झाले. आता विरळ्यासारखं काय राहिलं याच्यामध्ये? विरळ्यासारखं काय राहिलं आता? त्याचं सगळ्याला कळतंय सगळं एवढं गोड आहे, तरी विरळासारखे काय? पण तरी विरळा जाणे असं काय झालं ते असं? तर विरळा जाणे याचा अर्थ यातली फार जादू गंमत आहे यातली. पहिलं काय आहे? सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. सुलभ आणि दुर्लभ. तर नामातली सुलभता ही गोष्ट खरी आहे. पण दुर्लभता याचा अर्थ काय? दुःखेन लभते इति दुर्लभः. दुःखेन लभ्यते म्हणजे जी गोष्ट प्राप्त करण्याकरता खूप कठीण, समजण्यास कठीण, मिळण्यास कठीण, अशी जी गोष्ट कळण्यास कठीण, अशी जी गोष्ट असते तिला म्हणतात दुर्लभ. मग आता हे सगळे आपला अनुभव आहे. मग आता नाम जरी गोष्ट असली, सुलभता जाणणारे नामात नाम जाणणारे दुर्लभ आहेत का? नाही. मग काय कोण दुर्लभ आहे? नामातली सुलभता जाणणारे दुर्लभ आहेत. नामातली सुलभता जाणणारे दुर्लभ आहेत. का? अरे वस्तू असली म्हणजे महत्त्व कळतं असं आहे का? नाही कळत. बरं वस्तू असली ती परिचितच असते असं आहे का? नाही. बरं जी परिचित नसते मग त्याच्यावर विश्वास बसेल का तो? नाही. जर त्याच्यावर विश्वास बसलाच नाही तर मग त्याचा व्यवहार होईल का तो? नाही. मग त्या नामस्मरण घेण्याकरता पहिला नामावर काय बसवावा लागेल? तुमचा विश्वास. आणि तो विश्वास बसण्याकरता नामाचा काय व्हायला लागेल? परिचय व्हावा लागेल. आणि नामाचा परिचय होण्याकरता नामाचं महत्त्व कळावं लागेल. लक्षात येते ना तुमच्या? नामस्मरण का घेत नाही? आपला विश्वास म्हणजे श्रद्धा नाही. हे आणि आपला विश्वास श्रद्धा का नाही? नामाचा काय आपल्याला परिचय नाही. आपण रामकृष्ण हरी म्हणत असलो तरी आपल्याला नामाचा परिचय नाही. आणि परिचय का नाही? त्या नामाचं आपल्याला महत्त्वच कळालेलं नाही. आणि म्हणून त्यामुळे हे दुर्लभता या ठिकाणी येऊन ठेपते. असं आहे. का? तर दुर्लभता नामातली दुर्लभता का आले? तर एक गोष्ट नामाच्या ठिकाणी श्रद्धा उत्पन्न होत नाही म्हणून तिथं दुर्लभता अशी येते. आणि श्रद्धा का निर्माण होत नाही? शास्त्र सांगतं, शास्त्रार्थी दृढ प्रत्यय हा श्रद्धा. शास्त्राच्या ठिकाणी दृढ प्रत्यय, शास्त्रार्थी दृढ प्रत्यय हा, वेदार्थी दृढ प्रत्यय हा, ईश्वरार्थी दृढ प्रत्यय हा, गुरुवार्थी दृढ प्रत्यय हा आणि नामार्थी दृढ प्रत्यय हा. आणि दृढ प्रत्ययाचा अर्थ काय आहे? थोडक्यात प्रत्यय, दृढ प्रत्यय म्हणजे दृढ विश्वास, दृढ ज्ञान. म्हणजे पहिली गोष्ट शास्त्राने सांगितलं त्याबद्दल आपला विश्वास असला, दृढ प्रत्यय असला पाहिजे. दुसरी गोष्ट वेदांनी सांगितलेलं नाम नाम तर तुकाराम महाराज त्याने म्हणतं मी सांगितलं. तुकाराम महाराज म्हणतात शास्त्राने सांगितलं, वेद जान साहे शास्त्रे कारण हरिषे गाती. वेदांनी सांगितलं, शास्त्राने सांगितलं, संतांनी सांगितलं आणि ते मी सांगतोय तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ शास्त्रावर विश्वास पाहिजे, वेदावर विश्वास पाहिजे आणि ज्याचं नाम घ्यायचं त्या त्या पांडुरंग ते देव, त्या देवावर तो विश्वास पाहिजे का नाही? त्याच्यावर विश्वास पाहिजे. आणि गुरुनी सांगितलंय बुवा, दिला रामकृष्ण हरी मंत्र दिला त्याच्यावर विश्वास पाहिजे. तर गुरुवर किती विश्वास असतो लोकांना? गुरु हेच मग त्याला माहीत नसतं ते. आहे ते ज्याच्याकडून माळ घातली ज्याचा जे गुरु आहे त्याला शिव्या देतात माणसं. इतके ते आता काय ह्या माणसाला कसं काय फल प्राप्त व्हायचं? तर असं आहे. आणि मग सगळ्याचा शेवटी भार काय? नामाच्या ठिकाणी.
तर नामाच्या ठिकाणी दृढ प्रत्यय हा, म्हणजे याचा अर्थ मला कशाकडे सांगायचं तुम्हाला, विश्वास. पण विश्वास याचा अर्थ दृढ प्रत्यय, याचा अर्थ ज्ञान. ज्ञान म्हणजे दुसरं रूप विश्वास. आणि तो जो विश्वास आहे, तो विश्वास का नाही त्याचं कारण तुम्ही ऐका. काय आहे तो, प्रत्यय प्रकृती संयोग संयोग सन्निवाहा. तर तो विश्वास हा प्रकृतीजन्य असतो. विश्वास हा प्रकृतीजन्य असतो. थोडक्यात प्रकृती उत्तर जायमान हा, म्हणजे थोडक्यात प्रकृतीच्या नंतर प्रकृती जशी असेल तसा त्याचा विश्वास बनतो. विश्वास म्हणजे काय, आदर. श्रद्धा, विश्वास, आदर. नामाबद्दलचा आपला आदर किती असतो, आपली श्रद्धा किती असते, आणि आपला विश्वास कसा असतो. तर तो का नसतो, तो दुर्लभ का होतो तो, तर त्याचं भगवान आता आपण मागच्या पाठात सांगितलं तुम्हाला, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा. त्याच्या ठिकाणी सात्विके राजसी चैव तामसी चेतिताम शृणु. या तीन का झाल्या, स्वभावजा. श्रद्धा तीन स्वभावजा झाल्या ना. मग श्रद्धा जर स्वभावाने तीन झाल्या, अरे पण श्रद्धा तरी कशाने आली, ती स्वभावजाच आहे. तुम्हाला सांगितलंय, ज्या कालामध्ये गर्भामध्ये त्याला त्याचं काम, कर्म, जन्म, भोग हे सगळं गर्भात तयार होतं. आणि गर्भात तयार कुठून होतं, म्हणजे ते संस्कारापासून येतं. त्याला काय म्हणतात, संस्कारापासून येतं. ते झालं ना पाठामध्ये त्या दिवशी. आणि म्हणून स्वभाव जो असतो तो बही हेतू अनपेक्षी. स्वभाव असा बाहेरून काही निर्माण करता येत नाही, आणि स्वभावातून श्रद्धा निर्माण होत असते. आणि तो स्वभाव पूर्वजन्मातल्या कर्माने निर्माण होतो, आणि पूर्वजन्मातल्या कर्माने स्वभाव निर्माण होतो. म्हणजेच याचा अर्थ पूर्वजन्मी जसे जसे कर्म केले तसे संस्कार होतात, आणि जसे संस्कार होतात तसा माणसाचा स्वभाव बनतो. आणि म्हणून त्याला काय म्हणतो, स्वस्मिन भावा. तो काय बदलणार नसतो, संस्कार जहा. मग असा जो स्वभाव असतो तो स्वभाव श्रद्धा निर्माण करतो. आणि त्या स्वभावाच्या पाठीमागे तुम्हाला येन केन प्रकाराने, नाही नाही, येन केन हा कर्मत असतं, येन केन प्रकाराने स्वभावाने स्वभावातून श्रद्धा येते, आणि त्या श्रद्धेने नामाच्या ठिकाणी दृढ विश्वास होतो, आणि तो नामस्मरण करतो. पण त्या स्वभावाच्या पाठीमागे असणारं जे कर्म, ते कर्म जर त्याचं पुण्य देणारं पुण्यात्मक कर्म असेल, तर तुम्हाला त्या नामाबद्दल श्रद्धा निर्माण. दुर्लभ काय सांगा, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. तर मग दुर्लभ विरळा जाणे याचा अर्थ काय, जर तुमच्या स्वभावात, तुमचा स्वभाव जर पाप असेल त्या स्वभावात, तर त्या पापामुळे तुम्हाला भगवत श्रद्धा निर्माण होणार नाही. आणि पुण्य असलं तरी श्रद्धा निर्माण होणार नाही. त्या पुण्याच्या पलीकडे पाप असेल तर माऊली सांगतात, पापात्मके पापे नरका जाय जे, तो नामस्मरणाची सुलभता जाणू शकत नाही. समजलं. म्हणजे पापात्मके पापे नरका जाईल, पापच आहे. कारण ते कपाळ तुका म्हणे पापन, तुका म्हणे नाडन पाप टाके ही ताड. त्याच्या तोंडात काय नामस्मरण, तो एक गेला. दुसरा पुण्यवान आला. तर पुण्यवान आला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या ठिकाणी पुण्यात्मके पुण्य स्वर्गात जायचे. जे अत्यंत सकाम पुण्य असतं, भरपूर पुण्य असतं, पण त्याच्या तोंडात नाम येत नाही, ते भोगात अडकलेलं असतं. ते म्हणजे पाप असेल संस्कारात, त्याच्या स्वभावात, तर त्याच्यात श्रद्धा निर्माण होणार नाही. मग पापाने काय गेला, तो नरकाला गेला. आणि पुण्य सकाम पुण्याने कुठे गेला, तो भोगात गेला, स्वर्गात गेला. आणि माते जेनी पाहिजे ते शुद्ध पुण्य. आणि मग शुद्ध पुण्याचं कारण कोण असतं, शुद्ध पुण्याचं कारण आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, तो शुद्ध पुण्याचं कारण कोण आहे, भगवंताचं नामस्मरण. मागच्या जन्मात त्यांनी जे कर्म केलं, त्या कर्माने त्याचा स्वभाव तयार झाला, आणि त्यातच त्यांनी भगवंत भक्ती केली असेल, सत्कर्म केले असतील, निष्काम पुण्य असेल, आणि मग ते पुण्याचा संचय जर झाला, तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशी एवढं सगळं असलं तर दुर्लभ का. तर भगवान उद्धवाला सांगतात, उद्धवा
त्याचं महत्त्वाचं कारण सांगतो शेवटी आता. "ऐशी तुझी सुलभ भक्ती, तरी अवघीची भक्ती का न करते?" हे सगळं तुझी एवढी सुलभ भक्ती तर सगळे का नाही करीत ते? करायला पाहिजे. भगवान म्हणले त्याचं थोडंसं कारण म्हणले. कोणतं कारण म्हणले? देव म्हणे भाग्यवीन माझी भक्ती न घडे निश्चिंती उद्धवा. भाग्या वाचून माझी भक्ती घडत नाही. त्याला माळ घातली त्याला भाग्यच, वारी करतो त्याला भाग्यच, भजन करतो त्याला भाग्यच, परमार्थात येतो त्याला भाग्यच, खित 100 प्रमाणे त्याच्या भाग्यात सगळे जाते ते. असं ते. भाग्य वाचून इथं काही कोणाचा प्रवेश सुद्धा होत नाही. आणि असं जे भाग्य त्याचाच अर्थ आहे. भाग्याचंच नाव कर्म असतं आणि भाग्याचं आणि कर्माचंच नाव पुण्य असतं. आणि या पुण्याचं सगळ्याची गोळाबेरीज जर केली तर त्याला म्हणतात मागच्या जन्मातलं पुण्य खूप प्रमाणात झाले. जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरच नाम, म्हणजे नाम येते याचा अर्थ त्या नामातलं महत्त्व कळलं. आणि मग ते जे दुर्लभ सांगितलं तुम्हाला, तर एवढे कारणं सांगितली या दुर्लभतेचे. त्यामुळे नाम हे सुलभ आहे, तर ते त्याला सुलभता कळत नाही. सर्वत्र दुर्लभ. सगळीकडं पाहिलं तर त्या नामाची सुलभता आणि सफलता कळण्याकरता अत्यंत दुर्लभ, फार क्वचित माणसं. अद्वैत कुसरे विरळा जाणे. तसं या ठिकाणी सर्वत्र दुर्लभ. विरळा कोणतरी एखादा असा. का विरळा? त्याच्या पदरात पुण्यच नसतं. तीळ पुण्य साचे पडेन तरी बहुता. मग नाम तू जेव्हाचे आतुडे आहे ना बहुता, अनंत जन्मीचे सुकृत पदरी. हे कसं काय आपल्याला चुकून चाललं? आणि म्हणून ह्या सगळ्या पुण्याचा परिपाक ज्याच्या पदरामध्ये असतो, असं त्याच्या पूर्वजन्मीतलं कर्म, त्याच्यापासून संस्कार, संस्कारापासून त्याचा विश्वास म्हणजे श्रद्धा, आणि त्या श्रद्धेतून तो नामाच्या ठिकाणी दृढ विश्वास करू शकतो. इतका लांबचा प्रवास असल्यामुळे माऊली सांगतात सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आहे, गोष्ट जरूर आहे, पण सगळ्यांच्याकरता ते सुलभ नाही. ज्याने पूर्वजन्मात भाग्य जोडलंय, पुण्य जोडलंय, त्याच्याकरता ते सुलभ आहे. आणि जे बिचारे पाप आहेत, सकाम पुण्यवाले आहेत, अशा माणसाला ते फार दुर्लभ आहे. आणि म्हणून त्यांच्याकरता दुर्लभ म्हणलंय. ज्यांच्या पदरी पुण्याची शिदोरी नाही त्यांच्याकरता ते दुर्लभ आहे. आणि जे भाग्यवान पुण्यवान आहेत त्यांच्याकरता हे सुलभ आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पण इतर मात्र सर्वत्र, सगळे नाही ते, सर्वत्र मात्र दुर्लभ विरळा जाणे. या सगळ्यातून एखादाच भाग्यवान पुण्यवान भगवंताच्या नामाची सुलभता आणि सफलता जाणतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी इथं नामाची सुलभता कशी असते आणि ती कळण्याची दुर्लभता कशी असते ही गोष्ट प्रतिपादन केली आहे. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.